नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे यांचा विजय, 5 ठिकाणी महायुतीचे वर्चस्व. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचा या निवडणुकीत कोणताही विरोधी उमेदवार न राहिल्याने त्यांचा थेट विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली असून कोकणातील राजकीय समीकरणात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात सुरुवातीला चुरशीची लढत अपेक्षित होती. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. विजयानंतर अनिकेत तटकरे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. तारखांचा योगायोग आणि नियतीचा खेळ असे म्हणत त्याने 2018 पासून 2026 पर्यंतच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.